लोकांनी मांडलेले प्रश्न आजही जर तेच असतील तर मग हे राज्यकर्त्यांचं अपयश आहे. म्हणून त्या संदर्भात चर्चा व्हावी एवढीच माफक अपेक्षा एक पंचायत समितीचा जबाबदार सदस्य नात्यानं संदीपनं व्यक्त केली असेल तर ती काय चुकीचं आहे असं कोणीही म्हणणार नाही. त्याच्यावर जो हल्ला केला गेला तो मात्र त्यावेळी तिथं पतंगरावांनी त्याला थांबवायला पाहिजे होतं, कारण ते त्यांचे कार्यकर्ते होते. कुणी जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, कुणी पंचायत समितीचे सदस्य असतील, कुणी सदस्याचे पती असतील, कुणी त्यांचे जावई असतील, वाळू तस्कर असतील, खाजगी सावकार असतील, विनयभंग करणारे असतील, कुणी असतील मला माहीत नाही. पण हे सगळे पतंगरावांचे कार्यकर्ते होते आणि ते निश्चितच त्यांच्या शब्दाबाहेर जाणारे नव्हते. तर त्यांना का थांबवलं गेलं नाही? त्यांना थांबवणं सोडाच, परंतु ह्या शेंबड्याला 4 वर्षापूर्वीच मारायला पाहिजे होतं अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या त्यांच्या कार्यकर्त्यांना अधिकच चेव येण्यासारखंच हे वक्तव्य होतं. मला एक कळत नाही की माझ्यासारखा माणूस ज्यावेळी जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करतो आणि त्यावेळी मी तुरुंगात असताना सुद्धा कोल्हापूरपासून जवळजवळ 300 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या येरवड्यात मी जेलमध्ये असताना कोल्हापुरात जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला जबाबदार धरून त्या आंदोलनामध्ये जखमी झालेला पोलीस 1.5 वर्षानंतर मयत होतो आणि त्याच्या मृत्यूबद्दल जबाबदार धरून माझ्यावर 302चा खुनाचा गुन्हा दाखल होत असेल तर इथं तर 5 फुटाच्या अंतरावर एका कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला होतो. ज्यांच्या अध्यक्षतेखाली ती सभा होती ते म्हणतात की ह्याला आधीच मारायला पाहिजे होता. त्यांना काहीच कारवाई होत नाही. जनतेचे प्रश्न मांडणारा आज अत्यवस्थ आहे, कारण अजूनही त्याच्या जीवाचा काही धोका टळलेला नाही.